हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मला एक प्रश्न पडले, आपली खरं प्रगती झालीये का आपली अधोगती झालीये? त्यामुळे मी आपल्याला सांगते, सगळं आजूबाजूला जे काही आपण बघतो किंवा आपण स्वतः पण फॉलो करत असतो असं नाहीये, बाकीचं आपल्यात सुद्धा काही गोष्टी तशा घडत असतात. मग ही आपली खरी प्रगती म्हणायचं का अधोगती म्हणायचं? पहिली गोष्ट, आपल्यातले बरेच लोकांचे असतील, मोठे वाडे होते, मोठं घर होतं, तर सगळं आपण बिल्डरला दिलं आणि एका फ्लॅटमध्ये आलो. अहो, वरचं आपलं नाही, खालचं आपलं नाही, आधांतरी सगळं काही. आता माझ्या मैत्रिणीचंच उदाहरण देते. मोठं घर होतं, आजूबाजूला बाग, फक्त बागच नाहीये, पाठीमागे विहीर होती. कधी 1-2 दिवस पाणी आलं नाही तरी सगळे गल्लीतली लोक त्या विहिरीतलं पाणी घेऊन जायचे. बाग अगदी सगळी, बरीच झाडं होती, कढीपत्ता होता आणि फुलांची झाडं होती, नारळाचं झाड होतं, अशी झाडं पण आजूबाजूला होती. एवढ्या छान, म्हणजे मस्त होतं. तसं असताना तर सगळं घर ते बिल्डरला दिलं. तिचे मनात नव्हतं खरं, पण आपल्यातले बरेच लोकांचे कसं, बायकांचं काही घरात चालत नाही किंवा बायकांना काय कळते, असं एक मनोवृत्ती असते. त्यामुळे तर पूर्ण हे बिल्डरला दिले आणि त्यातनं एक फ्लॅट आपण घेऊन राहिले. आता असं तिचं एकटीचं नाही, असं बरेच लोकांचं झालेलं आहे. मोठे वाडे होते किंवा मोठी घरं होती, ही सगळी बिल्डरला देऊन फ्लॅटमध्ये आपण आलेलो आहोत. मग ही काही प्रगती म्हणायची का अधोगती म्हणायची? त्याच्याशिवाय बरेच लोकांनी आपली शेती होती, ती शेती सुद्धा देऊन टाकली आणि आपल्याला माहित आहे, पैसे मिळतात आणि आत्ता म्हणतात बरं का, आज त्या जागेची किंमत काही कोटीनं झालेली आहे. पण सगळीच लोक नाही आहे, काही अडाणी लोक असून सुद्धा अतिशय शहाणी लोक आहेत, पण होती पण. माझ्याकडे एक मोलकरीण यायची बाई, तिची 2 एकर जागा होती, रस्त्याच्या बाजूला, पाणी बिणी काही नव्हतं. त्यामुळे ती फक्त पावसाळ्यात सोयाबीन घालायची. किती लोकांनी विचारलं तिला, विकत देतीस का शेती, आजूबाजूचे लोकांनी वगैरे. ती म्हणाली नाही. ती म्हणायची, अहो शेत काय मावशी, हे खायला मागते का, कशाला द्यायचं, असू देत की, माझे सासू सासऱ्यांनी ठेवले का नाही, मग मी म्हणून कशाला विकू, असू देत, तर काही खायला मागत नाही माझ्याकडे. म्हणून फक्त पावसाळ्यात सोयाबीन एवढंच ते करायचे. बाकी तशी बरीच लोक विचारायची का, म्हणजे मेन रोडला लागून होतं, त्यामुळे आपल्याला माहित आहे पेट्रोल पंप वगैरे घालायला अगदी मोकळीची जागा आहे. पण तिनं दिली नाही. हे बघा, गरीब असून सुद्धा दिली नाही जागा. ठेवली आहे ना, अजूनही आहे तिच्याकडे, फक्त पावसाळ्यात एवढा सोयाबीन एवढं पिकवतात, बाकी काही ते, म्हणजे मी म्हणते तसं सगळे, पण मेजॉरिटी लोकांचं बोलते. आणि आपण घरात बनवलेलं ताजं अन्न हे जेवायचं कमी केले आणि बाहेर कधीचं कधी बनवलेलं असेल, पॅकबंद असेल, हे अगदी आवडीनं खातो. आपल्याला तर छान लागते आणि घरातलं तेवढं पसंत पडत नाही.
ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणते, माझे आजोबा वगैरे म्हणायचे, आमच्या वेळेला आम्ही घरात जेवत होतो आणि बाकी सगळ्या गोष्टींना म्हणजे टॉयलेट वगैरे बाहेर जात होतो. तेव्हा कसं घराचे बाहेर 2 पावलं बाहेर टॉयलेट बांधलेले असायचे. आणि आता तुम्ही काय करता, टॉयलेट वगैरे घरात आणलात आणि जेवायला बाहेर जाता हॉटेलमध्ये, आहे का नाही? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपली प्रगती म्हणायची आहे का? ह्याच्या पलीकडे जाऊन सांगते मी पाहिलेली उदाहरणं आहेत. नवरा बायको दोघंही मिळवतात, लाखांनी पगार आहे दोघांचे, घरात 2 गाड्या. का तू गाडी कसं वाटेल तसं चालवतोस, तू काही व्यवस्थित काळजी घेत नाहीस आणि पेट्रोल बिल मिळते हो दोघांनाही स्वतंत्र. मग ही माझी गाडी, ही माझी गाडी, स्वतंत्र. म्हणजे पूर्वी ते कसं आपण एकाच गाडीत एकत्र कुठे जाणं येणं खूप आनंदाचं होतं. आज तसं नाही, माझी गाडी तुझी गाडी, असं प्रत्येक गोष्टीत माझं तुझं आपलं हे कमी झालेलं आहे. एवढेच काय, काही घरातनं मी बघितले, अहो एवढे आले, दोघांनाही पगार भरपूर आहेत, पण कोण खर्च करायचे ह्याच्यावर सुद्धा दोघांमध्ये सहमत नाही. मीच का करू हे सारखं असते. मुलांना काहीतरी अमुक आहे, ट्रिपला जायचं आहे, अमुक एवढे पैसे दे मागितला की जा आईला जाऊन माग. आई म्हणणार जा बाबांना जाऊन विचार. नो डाऊट घरात येणारा पगार वाढलेला आहे. महिन्याला 7-8 लाखाचा पगार येते घरात, नवरा बायको दोघांचाही मिळून, दोघंही मिळवायला लागले. दॅट इज चांगली गोष्ट आहे. पण आपले एकी नाहीये, समजूतदारपणा नाहीये, मी माझं मी हे फार वाढलेलं आहे. मग आपण काय प्रगती केली म्हणायचं का? विचार करा, आपण काय प्रगती केली म्हणायचं ह्याला? आपला मोठा वाडा होता, मोठा बंगला होता, तर सगळं विकलं, म्हणजे बिल्डरला दिलं आणि छोटेसे फ्लॅटमध्ये आलो. आपली प्रगती झाली का अधोगती झाली? काय झालं? आपण ताजं, पूर्वी कसं घरात बनवलेलं ताजं अन्न आपण खात होतो, आज आता पॅकेटमधलं अन्न खायला लागलेलो आहोत. ह्याला काय म्हणायचं? तर पॅकेटमध्ये कधी बनवलेलं आहे, कधी तारीख आहे, काय कुणा ठाऊक. इन द सेम वे मी म्हटल्यासारखा जेवायला बाहेर जातो, बाकी बाहेर पूर्वीचे लोक करत होते त्या गोष्टी आपण घरात करायला लागलोय. हे सगळं काय आहे? त्यामुळे ह्याचा आपण विचार करतो का? पैसा आहे पण मनातनं एकी नाहीये. मी म्हटल्यासारखं माझी गाडी तुझी गाडी, इथे कोण पैसे खर्च करायचे, तू करायचे, मी करायचे, हे सगळे विचार आहेत. मग ही काय आपली प्रगती झाली? आपण म्हणू प्रगती झाली, दोघंही मिळवतात, एवढाला पगार आहे. पण जिथे एकमेकांबद्दल विश्वास नाही, एकी नाही, प्रेम नाही, ही काय प्रगती आहे का अधोगती आहे? काय म्हणायचं? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं जरासं मला वाटते आपण विचार करायला पाहिजे. कित्येक वेळा मी सांगितल्यासारखं जास्त शिकलेली नाही ती मोलकरीण, तरी तिला किती समंजसपणा आहे. ती म्हणते तर काय शेत काय खायला मागते का हो वहिनी, कशाला द्यायचं, असू देत. तिथे पावसाळ्यात फक्त सोयाबीन काढतीये, एक 50-60 पोती येत असेल, खुश आहे ती.
ती म्हणते असू देत, आमचे पूर्वजांनी आमच्यासाठी ठेवले, त्यामुळे मी काही हे करणार नाही, आपली मुलाबाळा काय करायचं तर बघू दे. म्हणजे काही लोक आहेत समंजस, सगळीच असं नाही म्हणत मी, पण काही लोक आपण, मला कळत नाही आपण प्रगतीकडे चाललोय का अधोगतीकडे चाललोय. आपण प्लीज सांगाल मला. हॅव ए गुड डे.